आज आपण पुन्हा एकदा भारताचा इतिहास अभ्यासण्याचा प्रयत्न करू आणि या भारताच्या इतिहासामध्ये आपण राजकीय संरचना या पुन्हा नव्याने अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आपला जो काही मागच्या काही व्याख्यानांपासून आपण जो प्रयत्न करतोय की भारताचा विविधांगी इतिहास आणि त्याच्या वेगवेगळ्या फॉर्मसहित तो समजून घेण्यात यावा, अशा पद्धतीची रचना आपल्या अभ्यास सर्क्युलर किंवा अभ्यासक्रम ज्यांनी बनवला त्यांची इच्छा आहे. आणि त्यानुसार आपलं हे जे काही BHIC भाग आहे तो 133 BHIC 133 याच्या अंतर्गत आपण राजकीय संरचना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं की आपण याची सुरुवात मागे प्राचीन भारताचा आणि मध्ययुगीन भारताचा स्थित्यंतराचा काळ समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये केली होती. त्याच प्रक्रियेतला हा जो पुढचा भाग आहे, खरं तर ज्याला आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणतो, त्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या अनुषंगाने या सगळ्या बाबी किंवा आता आपले जे जे काही थीम्स किंवा युनिट क्रमांक अभ्यासक्रमाला येत आहेत ते अभ्यास सर्व इथून पुढचे जे काय युनिट क्रमांक 4, 5, 6, 7 हे सगळे आपण मध्ययुगीन भारताचा विविधांगी इतिहास समजून घेण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग आपल्याला होतो. जसं मागच्या व्याख्यानामध्ये सुद्धा आपण अधोरेखित केलं की मध्ययुगीन भारताचा इतिहास हा प्रामुख्याने विविध इस्लामिक राजवटींच्या अनुभोवती फिरणारा इतिहास आहे. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मध्ययुगीन भारताच्या सुरुवातच मुळात मुस्लिम आक्रमण करते, ज्यामध्ये मोहम्मद घरी, मोहम्मद गझनी इत्यादी काही गुलाम वंशाचे राजे जसे की बलबन आणि इतर याच्या सुरुवातीला होते. तसं प्रामुख्याने दिल्ली आणि दिल्लीच्या आसपासचा जो भूप्रदेश आहे तो 2 प्रमुख राजवटींच्या अनुषंगाने आपण समजून घेतला आतापर्यंत. त्यामध्ये एक जो होता तो सल्तनत काळ, ओके, आणि दुसरा जो होता तो मोगलांचा कालखंड. त्यामुळे सल्तनतीच्या आणि मोगलांच्या कालखंडाच्या म्हणजे राजकीय पार्श्वभूमीवर आपण मध्ययुगीन भारताची सुरुवात झाली आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी सुरुवात केलेली आहे BHIC 133 या कोर्समध्ये. परंतु तिथे केवळ इस्लामिक राजवटींचाच इतिहास आहे की काय अशी शंका येण्याची शक्यता असल्यामुळेच आपलं आजचं जे काही युनिट क्रमांक 4 आहे तर त्याच्यावर एका वेगळ्या पद्धतीच्या इतिहासाचा झोत टाकण्याचं नक्कीच काम करेल. कारण मध्ययुगीनमध्ये आपण कालखंड म्हणून जरी समजून घेतला तरी मध्ययुगीन इतिहासाचा वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये अभ्यास करता येणं शक्य आहे. जो काही केवळ इस्लामिक राजवटींचा इतिहास नसून तो संपूर्ण या भूप्रदेशावर असलेल्या विविधांगी सभ्यता आणि त्याच्यासोबत येणाऱ्या वेगवेगळ्या ज्या थीम आहेत की ज्याचा उल्लेख आपण केला होता, जसं की अर्बनायझेशन आहे, हे शहरीकरण आहे, कला आणि हस्तकौशल्य आहे, वाणिज्यिक विकास आहे, व्यापारविषयक गोष्टी आहेत, ह्या सगळ्या ज्या काही इतर म्हणजे अराजकीय अशा ज्या काही बाबी किंवा आर्थिक इतिहासाच्या परिप्रेक्ष्यातून सुद्धा मध्ययुगीन भारताच्या या कालपटाकडे आपल्याला बघितले जाऊ शकते. ओके, त्यामुळे प्रमुख मुद्दा इथे असा आहे की सल्तनतींचा आणि मुघलांचा इतिहासासोबतच ह्या मध्ययुगीन कालखंडाला विजयनगर साम्राज्याचा इतिहास आणि दख्खनी साम्राज्यांचा किंवा दख्खनी सल्तनतींचा सुद्धा इतिहास त्याला अनुषंगाने आहे. त्यामुळे हे त्यातलं एक महत्त्वाचा अर्थ आहे. परंतु हा अर्थ किंवा हे सगळ्या ज्या काही राजवटींचा इतिहास किंवा ज्या राजवटींचे नामोल्लेख आपण आतापर्यंत केले त्याचा संबंध काय, तर या काळातल्या भारताचं राजकीय संरचना समजून घेणे. त्यामुळे त्या राजकीय संरचना समजून घेताना आपण इस्लामिक जगताशी संबंधित असलेल्या शाह्या, सल्तनती आणि मोगल काळ याच्यावर एक प्रकाश शोध टाकला. तो प्रकाश शोध टाकतानाच तो इतिहास रचण्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या ऐतिहासिक साधनांनी मोलाची भर टाकली त्याचाही आपण उल्लेख केला, की ज्यामध्ये प्रशस्ती परलेख असतील, पत्रलेख असतील, इन्शा असतील, की ज्या म्हणजे खरं तर पुन्हा पत्रलेखन या प्रकारातच मोडलं जातं, स्मृती असतील किंवा अमीर खुसरो सारख्या महान कवींचे त्या काळातले असलेले दाखले असतील,
आणि तत्कालीन समाजव्यवस्थेचं चित्रण करणारं सांस्कृतिक अभिव्यक्त असलेल्या अमीर खुसरो आणि इतर या सगळ्यांचे जे काही हस्तलिखित किंवा या सगळ्यांचं लेखन हे आपण हा कालखंड समजून घेताना त्याचं प्राथमिक इतिहासाचं साधन म्हणून या सगळ्या घटनांकडे आणि घटितांकडे बघितले. त्यामुळे आपण सखोलामध्ये या मध्ययुगीन भारताचा इतिहास रचण्यामध्ये कोणत्या गोष्टींनी मोलाची भर टाकली की ज्याला आपण प्राथमिक ऐतिहासिक साधनं असं म्हणू शकतो त्याचे उल्लेख केलेले आहेत. त्यामध्ये मग या अमीर खुसरो सारख्या महान काव्यांची काही संहिता किंवा ज्याला आपण काव्य सुद्धा म्हणू शकतो. त्याचबरोबर इंशा ज्याला पत्रलेखन असं म्हणू शकतो. काही स्मृतींवर आधारित असलेले ग्रंथ जसं की स्मृतींवर आधारित म्हणजे प्रत्यक्ष जरी त्या घटनांमध्ये तो रचयिता कवयिता जरी सहभागी नसला तरी त्या समकालाचा तो एक स्रोत किंवा त्याने ऐकून असलेल्या गोष्टी किंवा तो साक्षीदार असलेल्या घटनांना नंतर त्याने शब्दबद्ध केलं स्मृतींच्या आधारावर किंवा एका जुन्या आठवणींच्या आधारावर. तर अशा गोष्टींचा सुद्धा उल्लेख आपण प्राथमिक साधनं म्हणून या कालपटाला किंवा या कालखंडाला समजून घेताना आपण केलेलं आहे. आणि त्यामध्ये आपण बलबन, रझिया सुलताना आणि इतर महत्त्वाच्या पहलू जे काय आहेत अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुगलक या सगळ्यांचा एक धावता आढावा मागच्या काही व्याख्यानांमध्ये घेतलेला आहे. कारण मध्ययुगीन भारताची सुरुवात मुळात ज्या कालखंडात सुरू होते म्हणजे प्रामुख्याने 1206 त्याच्याही अगोदर इस्लामिक आक्रमणकर्त्यांनी म्हणजे विशेषतः मोहम्मद घोरी, मोहम्मद गझनी यांच्या स्वाऱ्या या इसवी सन 9व्या शतकामध्ये 10व्या शतकापासून सुरू झालेल्या आहेत. आणि त्या 1206 मध्ये खरं तर एक इस्लामिक राजवटी एक स्थिरस्थावर होत आहे. आणि त्याचाच कॉन्टेक्स्ट आपण अजून एक बघितला होता आणि हा सगळा उत्तरेतला कॉन्टेक्स्ट आहे. आपण विजयनगर आणि दक्षिण भारतातलं साम्राज्य खरं तर आज समजून घेतोय. परंतु विजयनगर आणि दक्षिणेतले साम्राज्य की जे खरं तर हिंदू राजांचे साम्राज्य म्हणून सुद्धा ओळखले गेले त्यांचा ऐतिहासिक आढावा घेण्याच्या अगोदर पार्श्वभूमीला नेमकं कोणत्या राजकीय घडामोडी किंवा घटना घडून गेल्या त्याचा दाखला घेणं गरजेचं आहे, त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. त्यामुळे खरं तर आपण उत्तर भारतामध्ये नेमकं या काळामध्ये याचा पूर्वभाग म्हणून पूर्वसुरी म्हणून काय घडत होतं तर एका बाजूला दिल्ली सल्तनत ही स्थिरस्थावर होत होती. परंतु दिल्ली सल्तनतीला सुद्धा बराच काळ म्हणजे दीर्घकाळ मंगोलांच्या प्रश्नांनी भेडसावलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे मंगोल ही एक वेगळी समस्या सल्तनतीच्या काळामध्ये सुरू झाली होती आणि जी खरं तर मोगलांच्या काळापर्यंत नंतर हळूहळू मंगोल सत्ताधारी काही ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येते. पण मंगोल समस्या किंवा मंगोल जमात की जिला या भूभागावर त्यांचं स्वतःचं राज्य स्थापित करायचं होतं आणि त्या अनुषंगाने सुद्धा त्यांचे हल्ले सल्तनतीच्या काळामध्ये विशेषतः रझिया आणि इतर या सगळ्या कालखंडामध्ये ते अत्यंत अहम किंवा महत्त्वाचे असे बनले होते. त्यामुळे अत्यंत सल्तनतीच्या किंवा राजवटीने जिकरांचा लढा मंगोल समस्येशी दिलेला आपल्याला दिसून येतो. नंतरच्या काळात मोगल की जे खरं तर त्याचाच अपभ्रंश असावा असं म्हटलं जातं. मंगोलांचंच मुघल असं झालं आणि नंतर मुघलांची सत्ता इकडे आली आणि ती सत्ता जवळजवळ 1206 पासून 1506 पर्यंत 1540 पर्यंत 1536 पर्यंत अशा वेगवेगळ्या तारखांबद्दल किंवा सालांबद्दल मतमतांतर आपल्याला आढळून येतात. परंतु या सगळ्या प्रदीर्घ काळ सल्तनतीचा पिरियड किंवा सल्तनतीचा कालखंड राहिला आणि तिथून पुढचा कालखंड हा मोगलांची सत्ता किंवा मोगलांचा कालखंड म्हणून गणला गेलेला आहे. त्यामुळे या कालखंडामध्ये नेमक्या कोणत्या पद्धतीच्या राजकीय संरचना दिल्ली केंद्रित किंवा उत्तर भारत केंद्रित उदयास आलेल्या होत्या याचे आपण नामोल्लेख किंवा याचे आपण दाखले घेतले होते. त्यामुळे ही राजकीय संरचना समजून घेताना प्रामुख्याने दक्षिणेमध्ये नेमकं काय घडत होतं आणि दक्षिणेमध्ये कुठल्या राजवटींचा उद्गम आणि विकास होत होता याचा खरं तर आढावा घेणं हे आजच्या व्याख्यानाचं मुख्य स्रोत किंवा मुख्य लक्ष राहिलेलं आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये प्रबळ अशी मोगलांची आणि सल्तनतींचा कालखंड
उलटून जाण्याच्याच काळामध्ये त्याला समांतरपणे दक्षिण भारतामध्ये आणि विशेषतः दख्खनमध्ये एक वेगळ्या पद्धतीच्या राजवटी उभ्या राहतात, की ज्याला आपण बहामनी साम्राज्य म्हणतो, ज्याला आपण विजयनगरचं साम्राज्य म्हणतो. बहामनी आणि विजयनगरमधले युद्धाचे प्रसंग सुद्धा आपल्याला या ठिकाणी आढळून येतात. किंवा नंतरच्या काळात बहामनी साम्राज्यांचं जे काही बहामनी साम्राज्याचं विविध सल्तनतींमध्ये झालेले विभाजन हे सुद्धा एक महत्त्वाचं राजकीय केंद्र या काळामध्ये किंवा राजकीय गोष्टीचा आढावा या काळामध्ये घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे विजयनगर त्यामुळे आपला आजचा व्याख्यानाचा जो मूळ विषय आहे तो विजयनगरचे साम्राज्य आणि दख्खनमधल्या इतर सल्तनतींचा आढावा घ्या. त्यामुळे केंद्रामध्ये एक प्रबळ अशी राजवंश मोगल सत्तेच्या कालखंडामध्ये किंवा मोगलांच्या निमित्ताने आपल्याला दिसून येतो. आणि त्यांचं तेही सुद्धा मंगोलांच्या समस्या म्हणजे मंगोल हेच नंतर सत्ताधीश होताना दिसत आहेत. आणि त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं स्थिर स्थावर सरकार किंवा एक वेगळ्या पद्धतीची राजकीय स्थैर्य आपल्याला उत्तर भारतामध्ये दिसून येतं. आणि ते राजकीय स्थैर्य दिसून आल्याच्या नंतर किंवा सल्तनती आणि मोगलांच्या दोन्ही राजवटींच्या कालखंडामध्ये उत्तर भारत हा राजकीयदृष्ट्या स्थिर स्थावर झाल्याच्या नंतर एक वेगळ्या पद्धतीच्या प्रशासकीय योजना किंवा प्रशासकीय प्रशासन खरं तर उभं राहताना आपल्याला दिसतं, की ज्याचाही आढावा आपण मागच्या व्याख्यानामध्ये घेतलाय. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा मुघलांच्या काळामध्ये सल्तनतीच्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीच्या उभ्या राहतात आणि त्या प्रशासकीय यंत्रणा पुन्हा नव्या केंद्रीय सत्तेला प्रबळ करताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे हा त्याचा एक महत्त्वाचा संदर्भ आहे. आणि या प्रशासकीय यंत्रणा लष्करी यंत्रणा याच्या बरोबरच आपल्याला मुघल सत्ता अत्यंत ताकदवर शक्तिशाली बलशाली आपल्याला झाली दिसून. याचा अर्थ असा नव्हता की पूर्णपणे सुरुवातीला एक ट्रान्झिशन किंवा स्थित्यंतराचा कालखंडामध्ये सुद्धा या मोगलांना आणि अगोदरच्या सल्तनतींना स्थानिक हिंदू राजवटींनी मोठ्या प्रमाणात आणि प्रखरपणे विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे खरं तर सल्तनतींनी मोगलांना एका बाजूला हिंदू राजवटी आणि हिंदू राजवंशाच्या बाजूने विरोध, हिंदू राजवटीच्या वतीने विरोध आणि दुसऱ्या बाजूला मंगोल समस्या यांनी भेडसावलेला आपल्याला दिसून येतो. परंतु या सगळ्या प्रक्रियेतूनच एक वेगळ्या पद्धतीची राजकीय संरचना सल्तनती आणि मोगलांच्या काळामध्ये उभ्या राहिल्या, की ज्यांनी मंगोलांचा बंदोबस्त केला. कारण एक वेगळ्या पद्धतीचे धैर्यशील असे निर्णय नंतर मंगोल समस्येशी निपटारा करताना घ्यावे लागलेले आहेत. आणि इकडे ज्या हिंदू राजवटी होत्या त्या हिंदू राजवटींसुद्धा या प्रबळ सत्तेच्या पुढ्यात त्यांनी माघार पत्करली. काही ठिकाणी अंकितत्व पत्करलं, काही ठिकाणी सपशेल त्यांना हार मानावी लागली. आणि अशा पद्धतीने नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्सेस आणि उत्तरेतला सौराष्ट्रातला इथल्या ज्या छोट्या छोट्या राजवटी होत्या त्या प्रामुख्याने हिंदूंच्या राजवटी होत्या त्यांच्याशी निपटारा मोगल सत्तेने आपल्याला केलेला दिसून येतो. ओके. परंतु याचा अर्थ असा नव्हता की पूर्णपणे हिंदू राजांनी किंवा तिथल्या तत्कालिक त्या सगळ्या राजवटींनी हारच मानली होती. ते संधी मिळेल तेव्हा हळूहळू अशा राजवटी डोके वर काढण्याचा इतिहास खरं तर सुरुवातीच्या काळापासून राहिलेला आहे. जो या मध्ययुगीन कालखंडामध्येही तशाच पद्धतीचा पॅटर्न आपल्याला दिसतो. जोपर्यंत केंद्रामध्ये प्रबळ सत्ता आहे तोपर्यंत इतर छोट्या छोट्या राजवटी ह्या केंद्रीय सत्तेच्या अंकित बनून राहणं पसंत करतात. परंतु जेव्हा संधी सापडेल किंवा संधी मिळेल तेव्हा त्या त्यांचं एक स्वतः बंडाचं हत्यार उभं करून त्यांची स्वायत्तता घोषित करण्या असा एक पॅटर्न केंद्र आणि केंद्राच्या आसपासच्या राजवटींच्या इतिहासाच्या संदर्भात आपल्याला दिसून येतो. आणि इथे तर आपण एक वेगळ्या सपशेल नव्या कोऱ्या करकरीत अशा विजयनगर साम्राज्याची चर्चा करणं अपेक्षित आहे. आणि ह्या विजयनगर साम्राज्याचा इतिहास सुद्धा एक वेगळा आकर्षित करणारा आणि इंटरेस्टिंग अशा पद्धतीचा तो आहे. कारण ज्यांनी विजयनगर साम्राज्य बसवलं ते जे राज्यकर्ते त्यांचा एक वेगळा इतिहास आहे. इतिहास म्हणजे एक वेगळ्या अर्थाने कापिली हे जे काही साम्राज्य होतं त्या कापिलीवर खरं तर हरिहर बुक्का यांचं एक राज्य उभं राहतं. आणि हळूहळू त्याच्यावर जेव्हा मुघल आक्रमण करतात तेव्हा हे हरिहर बुक्का इस्लाम धर्म चे स्वीकारतात
किंवा जबरदस्ती ते त्यांना तसं पद्धतीने करावं लागतं आणि त्याच प्रक्रियेमध्ये नंतर ते इस्लामिक राजवटींचे अत्यंत उल्लेखनीय असे कर्तबगार राज्यकर्ते सुद्धा बनतात. पण नंतर जेव्हा कापिलींवर होयसाळांचा अटॅक होतो, होयसाळांचा हल्ला होतो, त्या होयसाळांच्या हल्ल्याच्या नंतर पुन्हा हे जे काय हरिहर आणि बुक्का यांना पुन्हा हिंदू बनावं लागतं किंवा ते हिंदू बनतात आणि त्यामुळे या ठिकाणचा बंदोबस्त करण्यासाठी पुन्हा सल्तनती किंवा कापिलांचा बंदोबस्त करण्यासाठी यांना पुन्हा विजयनगरच्या या सगळ्या भूभागामध्ये पाठवलं जातं आणि ते हळूहळू नंतर पुन्हा एक हिंदू राजा म्हणून त्यांचं स्वतःचं अस्तित्व आणि अस्मिता एक वटताना दिसतात. त्यामुळे एक थोडासा ट्विस्ट किंवा एक वेगळ्या पद्धतीचा गुंतागुंतीचा इतिहास आपल्याला विजयनगर साम्राज्य बसवणाऱ्या राजवटींचा किंवा त्या राज्यकर्त्यांचा आपल्याला दिसून येतो. परंतु याच्यातला एक प्रमुख गाभा म्हणजे याच्यातून एक वेगळ्या पद्धतीच्या राजकीय संरचना सुद्धा आपल्याला उभा राहताना दिसतात. त्यामुळे प्रामुख्याने उत्तरेमध्ये मुघल साम्राज्य, दक्षिणेमध्ये दख्खनीच्या सल्तनती ज्या वेगवेगळ्या पद्धतीने 5 आहेत. बहामनी साम्राज्य उभं राहतं. बहामनी साम्राज्याचं डिसइंटिग्रेशन किंवा बहामनी साम्राज्याचा विलय त्या 5 वेगवेगळ्या राजवटींमध्ये होतो, ज्यामध्ये विजापूर आहे, त्यामध्ये गोलकोंडा आहे, कुतुबशाही आहे, आदिलशाही आहे, इत्यादी इत्यादी. त्यामुळे या सगळ्या बहामनी साम्राज्य विघटित होताना एक वेगळ्या पद्धतीच्या राजकीय संरचना पुन्हा उभी राहते. त्यामुळे आपला जो आजचा कोर्स कोड आहे तो आहे BHI 133 विषय आहे इतिहास आणि त्यातला पहिला थीम क्रमांक 1 आपण जे बघतोय ते या कालखंडामध्ये म्हणजे मध्ययुगीन भारताचा म्हणजे पूर्व प्री मिडिवल, मिडिवल आणि पोस्ट मिडिवल किंवा लेटर मिडिवल किंवा मध्यपूर्व, मध्य युगीन कालखंड आणि मध्ययुगीन उत्तर कालखंड या सगळ्या कालखंडावर वेगळ्या पद्धतीच्या राजवटींचा प्रभाव कसा राहिलाय याचा उल्लेख आणि त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचे जरा काही राजकीय संरचना उभ्या राहिला त्याचा नामोल्लेख आणि त्याचा आढावा घेणं हे आपलं विजयनगर आणि दख्खन मधल्या राज्यव्यवस्थेचं महत्त्वाचं लक्ष राहिलं. त्यामुळे विजयनगर आणि दख्खन सल्तनतीचा इतिहास समजून घेताना किंवा हा चॅप्टर युनिट क्रमांक 4 हा डिझाईन करताना सुद्धा काही महत्त्वाचे उद्दिष्ट अधोरेखित केलेली आहे. त्यामुळे पहिल्यांदा ते उद्दिष्टांची सुद्धा चर्चा करणं आपल्याला अत्यंत गरजेचे आहे आणि त्या उद्दिष्टांच्या चर्चेनंतर जर समजा कुणी हा थीम क्रमांक 1 राजकीय संरचना आणि युनिट क्रमांक 4 विजयनगर साम्राज्य आणि दख्खनमधल्या सल्तनती याचा आपल्याला एक मूळ अर्थाने किंवा एक चांगल्या अर्थाने त्याची समज विकसित होणं होईल. त्यामुळे विजयनगरची जी साम्राज्य आहे हे खरं तर दक्षिण भूभागातलं किंवा दक्षिण भागातलं साम्राज्य म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे दक्षिणेतलं साम्राज्य म्हणून विजयनगरला एक वेगळी अशी ऐतिहासिक भूमिका आहे. परंतु त्यासोबतच विजयनगरचं साम्राज्य हे हिंदू साम्राज्य म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कारण त्याचा मोगल सत्तेच्या विरोधातला आणि 5 महत्त्वाच्या बहामनी साम्राज्य लयाला गेल्याच्या नंतर ज्या काही सल्तनती दख्खनमध्ये उभ्या राहतात त्या पार्श्वभूमी असताना सुद्धा विजयनगर साम्राज्य अत्यंत दिमाखाने दक्षिण भारतामध्ये उभे राहतं. त्यामुळे खरं तर विजयनगरचं साम्राज्य ज्या कालखंडाच्या संदर्भात चर्चा करणं अपेक्षित आहे तो कालखंड आणि तिथला भूगोल या 2 गोष्टी सुद्धा प्रथमतः समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण विजयनगर हा प्रदेश हा दक्षिण भारताचा महत्त्वाचा प्रदेश म्हणून ओळखला गेला. तर दक्षिण भारतातली जी काही भौगोलिक रचना होती त्या भौगोलिक रचनेमुळे मोगलांना फार डेन्समध्ये किंवा अति दक्षिणेकडे फार शिरता आलं नाही किंवा हस्तक्षेप करता आलेले नाही आणि त्यांना तिथेच रोखून धरण्यामध्ये दख्खनमधल्या या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आणि विजयनगरचं साम्राज्य या सुद्धा कारणीभूत ठरल्या असण्याच्या शक्यता आहे. एव्हाना त्या तशा ठरल्याच. त्यावेळी सर्वांग भारतावर एकशाही अंमल म्हणजे भूभाग म्हणून जरी गेलेला असला तरी पूर्णपणे राजकीय सत्ता ही काय मोगलांच्या हातात गेलेली नव्हती. दक्षिणेकडचे साम्राज्य अजूनही काही
हिंदू साम्राज्य म्हणून ओळखली गेली होती किंवा त्याच्यावर एक वेगळ्या प्रतिशक्तींचं सत्ता असलेली आपल्याला दिसून येते. प्राचीन भारतामध्ये सुद्धा आपण दक्षिणेकडच्या जे काही साम्राज्य होते त्याचा विशेषतः चेर, चोल, पांड्या की जे हिंदू साम्राज्य म्हणून नावारूपाला आली किंवा ओळखली गेली किंवा त्याच्या सुबत्तेमुळे आर्थिक स्थैर्यामुळे सुद्धा दक्षिण भारतामध्ये एक वेगळं राजकीय स्थैर्य त्या साम्राज्याने दिलं. तशाच पद्धतीच्या रूपरेखा खरं तर आपल्याला विजयनगर साम्राज्यामध्ये सुद्धा दिसून येतात. ठीक आहे. तत्पूर्वी आणि त्यामुळे इथला जो काय दख्खनचा डोंगर, दऱ्या, नद्या, नाले, पठारी प्रदेश आहे, हा संपूर्ण प्रदेश विजयनगर साम्राज्याला एक वेगळ्या भक्कम सीमारेषा किंवा एक वेगळ्या पद्धतीच्या तटबंदी पुरवण्यामध्ये सक्षम झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे दक्षिण भारतामधल्या ज्या काही भौगोलिक रचना आहे, त्या भौगोलिक रचनेची चर्चा सुद्धा आपल्याला करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि या भौगोलिक रचनेच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर विजयनगर साम्राज्य आणि दख्खनमधल्या सल्तनतींनी काय महत्त्वाची भूमिका वठवलेली आहे त्याचं स्वतःचं साम्राज्य टिकवण्यामध्ये किंवा एक वेगळ्या पद्धतीच्या राज्य किंवा एक वेगळ्या पद्धतीची राजवट विकसित करण्यामध्ये याची चर्चा करणं आपल्याला अपेक्षित आहे. त्यामुळे परिचय म्हणून आपण दक्षिण भारतातल्या भौगोलिक संरचनेची आणि भूगोलाची खरं तर प्रामुख्याने मांडणी करणार आहोत. आणि त्याच पद्धतीने आपण विजयनगरचं साम्राज्य हे कशा पद्धतीने स्थापन झालं आणि नंतरच्या काळामध्ये त्याचं एकत्रीकरण करण्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या टप्प्यांची भूमिका पार पाडली, कुठल्या महत्त्वाच्या भूमिकांमुळे किंवा टप्प्यांमुळे विजयनगर साम्राज्य हे मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्य हिंदूंचं साम्राज्य बनलं, याचा आढावा आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्यामुळे विजयनगर साम्राज्याची चर्चा करताना आपल्याला कुठल्याही साम्राज्याची चर्चा करताना आपल्याला त्याचा उदय, विकास आणि अंत किंवा अस्त या 3 चौकटींच्या भोवती चर्चा करता येणं शक्य असतं. आणि तशाच चौकटी आपण विजयनगरचं साम्राज्य सुद्धा डिफाईन करताना किंवा अधोरेखित करताना करतो. त्यातला जो प्रारंभिक टप्पा आहे विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेच्या संदर्भातला, तो त्याचा जर कालखंड आपल्याला त्याची जर नोंद घ्यायची म्हटली तर 1336 ते 1509 या कालखंडाकडे आपल्याला प्रारंभिक टप्पा विजयनगरच्या साम्राज्याचा म्हणून बघता येईल. आणि हा तोच कालखंड आहे की जेव्हा दिल्लीमध्ये सल्तनत आणि नंतर मुघल सत्तेचा उदय आणि विकास होत असताना दिसतो. आणि या कालखंडामध्ये विजयनगरमध्ये किंवा दख्खनमध्ये ही एक वेगळं हिंदूंचं साम्राज्य वेगळ्या राजवटींचा विकास होताना आपल्याला दिसतो. आणि हे याचं निदर्शक आहे की दिल्लीमध्ये किंवा दिल्लीच्या आसपास किंवा दिल्लीला केंद्र मानून ज्या काही इस्लामिक राजवटींचा उदय उत्तरेमध्ये होतो, तर दक्षिणेमध्ये वेगळ्या पद्धतीच्या राजवटींचा किंवा साम्राज्याचा उदय आणि त्याचं स्थापना आणि एकत्रीकरण म्हणजे पॉवर कन्सॉलिडेशन ऑफ पॉवर होतं. त्यामुळे प्रारंभिक टप्पा हा 1336 ते 1509 असा तो धरला गेला. दुसरा जो काही टप्पा आहे तो खरं तर विकासाचा टप्पा असं म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघता येईल. तो टप्पा खरं तर त्या विजयनगर साम्राज्याचा महत्त्वाचा राजा कृष्णदेवराया त्याच्या कार्यकाळाच्या संदर्भातला टप्पा म्हणून ओळखला जाईल, की जो प्रारंभिक टप्प्याच्या पुढचा विकसनशील या विकासाचा टप्पा म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघता येतो. आणि तो म्हणजे 1509 ते 1529 या अशा जवळजवळ 20 वर्षाच्या कालखंडामध्ये कृष्णदेवराय हे विजयनगरमधल्या साम्राज्यातलं एक महत्त्वाचा राजा म्हणून कृष्णदेवरायाचा उगम होताना दिसतो. परंतु 1929 ते 42 म्हणजे जवळजवळ 10-15 वर्ष विजयनगरच्या साम्राज्यामध्ये विजयनगरच्या संदर्भामध्ये हा कालखंड अस्थिरतेचा कालखंड म्हणून ओळखला जातो. आणि एका बाजूला दक्षिण आणि दख्खनमधले साम्राज्य, बहामनी साम्राज्य याचे ओझरते उल्लेख येत आहेत. त्याचबरोबर पोर्तुगीजांचा राजवटी किंवा पोर्तुगीजांचा असलेला या साम्राज्याशी संबंध याचा सुद्धा आणि पर्यायाने गोव्याचा संदर्भ सुद्धा आपल्याला या ठिकाणी येतो. खरं तर गोवा
हे विजयनगरचं साम्राज्य आणि दख्खनमधल्या सल्तनतीमधल्या सीमारेषा म्हणून गोव्याकडे बघितलं जातं. आणि या कालखंडांमध्ये जसं हळूहळू पोर्तुगीजांचं आक्रमण किंवा पोर्तुगीजांचे अस्तित्व आपल्याला विविध ठिकाणी दिसतं, तशाच पद्धतीने गोव्यामध्ये सुद्धा पोर्तुगीज आलेले आपल्याला दिसून येतात आणि त्याचं हे साम्राज्य खूप वेगळ्या पद्धतीचं नातं आपल्याला दिसून येतं आणि प्रामुख्याने गोव्याच्या संदर्भात. त्याचबरोबर विजयनगर हे जे साम्राज्य आहे या साम्राज्याचा सखोल दक्षिणेची किंवा अति दक्षिणेशी संबंध सुद्धा आपल्याला ठळकपणे दिसून येतो. त्याचबरोबर इथे विजयनगर या प्रांतामध्ये जसं एक हिंदूंचं राज्य म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं, त्याची घोषणा केली गेली, तर त्याचा विकास अधोरेखित केला गेला. त्याच पद्धतीने या विजयनगर साम्राज्याची संबंध इतर राजवटींशी सुद्धा आपल्याला आढळून येतात. जसं की ओडिशामध्ये गजपतींची उल्लेख आढळतात. दख्खनमध्ये तर खरं तर त्या 5 राजवंशामध्ये किंवा राजवटींचे उल्लेख तर वेळोवेळी आपल्याकडे दिसून येतात, की ज्या 5 राजवटी या खरं तर दख्खन मुस्लिम राजवटी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. तर दख्खनमधले मुस्लिम राजे म्हणून त्या सगळ्या 5 महत्वाच्या राजवटींकडे बघितलं जातं. तर त्याची चर्चा सुद्धा आपण काही उतरत्या या लेक्चरच्या उत्तरार्धामध्ये करणार आहोत. एक महत्वाचा मुद्दा या सगळ्या संदर्भामध्ये की जसं आपण विजयनगर साम्राज्याला हिंदूंचं साम्राज्य म्हणून जरी पकडत असलो आणि ते तसं असलं तरी सुद्धा या साम्राज्याच्या अंतर्गत धर्म आणि राजकारणाकडे कशा पद्धतीने बघितलं गेलं याचा सुद्धा दाखला याचा सुद्धा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे या कालखंडात की ज्याला आपण मध्ययुगीन भारत किंवा मध्ययुगीन कालखंड इतिहासाचा असं म्हणतो, त्या मध्ययुगीन कालखंड खरं तर हा धर्माधिष्ठित आचरणांनी प्रभावित झालेला कालखंड आहे. त्यावेळेला धर्माधिष्ठित आचरणांनी प्रभावित असलेल्या कालखंडामध्ये धर्म आणि धर्मासंबंधित किंवा इतर राजकारण हे प्रभावी असणं अगदीच स्वाभाविक आहे. परंतु त्याचं नेमकं स्वरूप कसं होतं याचा सुद्धा उल्लेख आपल्याला विजयनगर साम्राज्याचा इतिहास जोखताना अभ्यासताना त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. त्यामुळे हिंदूंचं जरी ते साम्राज्य असलं आणि मोगल किंवा मुस्लिम सत्तांशी त्याचा जरी विरोध असला किंवा विजयनगरच्या साम्राज्याशी लागूनच असलेल्या बहामनी राजवट विकेंद्रित असे राजवटी ज्या होत्या किंवा 5 ज्या प्रबळ मुस्लिम दख्खन मुस्लिम राजे तिथे असले तरी सुद्धा धर्माला एक वेगळ्या पद्धतीचं धर्मनिरपेक्ष अशा पद्धतीने धार्मिक आचरणांकडे बघितलं गेलं. त्यामुळे धर्माचा अनुल्लेख केला नाही, पण धर्माचा अति उदो सुद्धा या ठिकाणी केलेला दिसत येत नाही. आणि समजा या धर्म आणि राजकारणांचीच समजा संदर्भात जर आपल्याला चर्चा करायची तर एक म्हणजे विधी राजत्व याच्या म्हणून बघतो, म्हणजे कायद्याचा राजस्वाच्या आणि राजत्वाच्या दृष्टिकोनातून केलेला अभ्यास त्याच्या संदर्भात तशा पद्धतीच्या दृष्टीने कायद्याकडे किंवा या सगळ्या नियमांकडे बघितलं गेलेलं आहे की ज्याला विधी राजत्व असं म्हटलं. आणि या सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये विजयनगरच्या संदर्भामध्ये आणि आतापर्यंतच्या कुठल्याही हिंदू राजवटीच्या संदर्भामध्ये ब्राह्मण समूह आणि ब्राह्मण समूहाने घेतलेल्या राजकीय भूमिका ह्या अत्यंत मोलाच्या महत्वाच्या आणि राजकारण म्हणून त्या साम्राज्याचा चरित्र स्पष्ट करण्यामध्ये या मुद्द्याचा महत्वाचं योगदान आहे. त्यामुळे या ठिकाणी ज्या काही भूमिका आपल्याला विजयनगरच्या साम्राज्या संदर्भात घेतल्या त्या राजकीय भूमिकांनी सुद्धा एक मोठी उलथापालथ त्या एक वेगळ्या पद्धतीचं विजयनगर साम्राज्याला एक वेगळं अधिष्ठान प्राप्त करून दिलेलं आपल्याला दिसतं. त्याच पद्धतीने यांच्या अंतर्गत असलेले जे काही विविध सत्ता संबंध किंवा आहेत खरं तर राजे संप्रदाय आणि मंदिरे याच्या संदर्भातून त्याच्यावर सुद्धा प्रकाश टाकणं तर त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला धर्मांतर्गत राजकारण किंवा धर्म आणि राजकारण समजून घ्यायला मदत होईल.
आणि जसं आपण याच्या अगोदरही एक उल्लेख केला होता की जमिनी दान देण्याच्या ज्या प्रथा त्या खरं तर प्राचीन भारतापासून आपल्याला दिसून येतात आणि त्यातल्या काही ज्या चालीरीती आहेत ते सगळे संप्रदाय आणि मंदिरे याच्यातील संबंध उजागर करण्याच्या मध्ये तर त्याची ओळख आपल्याला धर्म आणि राजकारण या शीर्षकाच्या अंतर्गत मुद्दा क्रमांक 4.4 .3 या ठिकाणी राजी त्यांचे असलेले सांप्रदायिक संबंध आणि मंदिर यांच्यातल्या संबंधाच्या भूमिकेवर प्रकाशित होत टाकले. त्याच पद्धतीने कुठल्याही साम्राज्याचा जो काही डोलारा उभा राहतो तो तिथल्या प्रशासकीय कौशल्यावर उभा राहत असतो आणि कोणत्या पद्धतीची गरज त्या व्यवसायाला किंवा त्या पद्धतीच्या गोष्टीला महत्त्वाची आहे किंवा पाठबळ पुरवणारी आहे त्या अनुषंगाने या सगळ्या बाबींचा उल्लेख करता येत असतो. आणि या कॉन्टेक्स्टमध्ये विजयनगर साम्राज्याच्या संदर्भामध्ये कॉन्टेक्स्टमध्ये स्थानिक प्रशासनाचा मुद्दा सुद्धा अहम बनतो किंवा महत्त्वाचा बनताना दिसतो की ज्याला अंतर्गत स्थानिक प्रशासन असं की ज्यामध्ये न्यायकर व्यवस्था म्हणून एक वेगळ्या पद्धतीची व्यवस्था याचा उदय आपल्याला होताना दिसतो आणि जमिनीच्या संदर्भातले हक्क उत्पन्नाच्या संदर्भातले हक्क नव्याने अधोरेखित होताना आपल्याला दिसतात. जसं की गुप्त आणि गुप्तोत्तर साम्राज्याच्या कालखंडापासून सुरू असलेल्या जमीन दानाच्या किंवा लँड ग्रँडच्या गोष्टींमध्ये एक वेगळ्या पद्धतीच्या अजून गोष्टींचा सुद्धा समावेश होतो आणि जमीन आणि उत्पन्न यांच्या हक्कांच्या संदर्भात वेगवेगळ्या भूमिका आपल्याला या कालखंडामध्ये दिसू शकतात. त्याचबरोबर हे जसं विजयनगरचं साम्राज्य हे हिंदूंचं साम्राज्य म्हणून ओळखलं जातं आणि त्यामुळे मंदिर आणि मंदिराशी संबंधित असलेलं प्रशासन याच्यावर सुद्धा एक वेगळा प्रकाश होतो याचं सुद्धा एक महत्त्व जेव्हा अधोरेखित होतं तेव्हा मंदिर हे स्वतःच एक आर्थिक घटक म्हणून त्या राजवटीमध्ये एक मोलाची भर टाकण्याचा प्रयत्न करतात. त्या राजवटीमध्ये त्या सगळ्या घडामोडींकडे एक वेगळ्या आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा बघितलं जातं. त्यामुळे मंदिर ही केवळ मग श्रद्धेचं ठिकाण न राहता एक महसूल निर्मितीचं केंद्र सुद्धा आपल्याकडे त्या संदर्भामध्ये होताना आपल्याला दिसतं. त्यामुळे स्थानिक प्रशासन विजयनगरचं स्थानिक प्रशासनाशी विचारात घेताना आपल्याला न्यायकर व्यवस्था जमीन आणि उत्पादनाच्या संदर्भातले हक्क आणि सर्वात शेवटी म्हणजे मंदिराच्या स्थानिक भूमिका की ज्या खरं तर आर्थिक भूमिका म्हणून सुद्धा ज्याच्याकडे बघितलं जातं त्या आर्थिक भूमिका नेमक्या काय असतात कशा असतात ओके याची चर्चा की असं उहापोहा करून शेवटच्या काही प्रकरणामध्ये करणार आहोत. त्यामुळे हा संपूर्ण विजयनगर साम्राज्य विजय हरिहर आणि बुक्का यांच्या नेतृत्वामध्ये दक्षिणेकडे उभं राहतं. तर या प्रकरणामुळे आपल्याला खरं तर दख्खन या पठारी प्रदेशाची ओळख आणि दक्षिण भारतातील राजकारण या राजकारणाचा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव ह्या सगळ्या अनुषंगाने त्या सगळ्या बिंदू समजून घेण्यामध्ये मोलाची भर पडणार आहे किंवा त्याचं मूल्यांकन कशा पद्धतीने केलं गेलं याच्यावर आपल्याला या घडातून समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट या प्रकरणाचं अधोरेखित केलेलं आहे की हे प्रकरण जर नीटपणे समजून घेतलं आपण ज्यांना या प्रकरणाच्या संदर्भात परीक्षेच्या दृष्टीने आणि इतर दृष्टिकोनातून सुद्धा रस आहे तर त्यांना या प्रकरणांमुळे दख्खन म्हणजे काय आणि त्या दख्खनचं दक्षिण भारतातील राजकारणातील महत्त्व आणि खरं तर अर्थव्यवस्थेवरील भौगोलिक प्रभावाचं मूल्यांकन केलं जाणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर आपण विजयनगर साम्राज्याचा उदय समजून घेणं हे सुद्धा एक महत्त्वाचं दुर्लक्ष किंवा उद्दिष्ट हा धडा अभ्यासक्रमाला ठेवताना विचारात घेतलेला आहे. त्यामुळे विजयनगर साम्राज्य उदयास येताना कोणत्या पद्धतीच्या राजकीय आणि इतर पार्श्वभूमी आपल्याला सापडल्या किंवा कुठल्या पद्धतीच्या
पार्श्वभूमी म्हणून किंवा कोणत्या बॅकग्राऊंडवर खरं तर विजयनगर साम्राज्य उभं राहिलं याचा संक्षिप्त आढावा आपल्याला हा धडा नीट समजून घेतल्यावर होणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर आपण खरं तर 13व्या शतकापासून ते 16व्या-17व्या शतकापर्यंतचा असा प्रदीर्घ कालखंड हा विश्लेषणासाठी वापरला आहोत किंवा याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचं विश्लेषण उभे राहील. त्यामुळे 14व्या ते 16व्या शतकात विजयनगरच्या सत्तेच्या विस्ताराचं जे काही विस्तार झाला असेल त्या विस्ताराचं विश्लेषण खरं तर आपण विजयनगरच्या संदर्भामध्ये या धड्याचं करणार आहोत. त्याच पद्धतीने विजयनगर सहज बहामनी शासक त्याची ओळख सुद्धा आपल्याला या धड्यामध्ये होईल. आणि बहामनी हे खरं तर खोल दक्षिणेकडले शासक म्हणून सुद्धा ओळखले जातात किंवा खोल दक्षिणेकडल्या शासकांशी सुद्धा त्याचे काय संबंध होते नेमके बहामनींचे त्याचं मूल्यांकन करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्ष आपल्याचं आहे. परंतु हे सगळं असताना आणि कुठलाही राजवटी ह्या काही सर्व काळ टिकून राहत असतात असा आतापर्यंतचा इतिहास नाही. आतापर्यंत जे काही 2-3 हजार वर्षाचा इतिहास आणि प्राचीन भारतापासून भारताचा इतिहास आपण असं समजून घेण्याच्या प्रक्रियेकडे असे समजून घ्यायला पाहिजे की कुठल्याही साम्राज्याच्या एकत्रीकरणाच्या ची आणि त्या संदर्भातल्या राजाची प्रक्रिया या निमित्ताने या धड्याच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येते. त्यामुळे विजयनगरच्या साम्राज्याचं एकत्रीकरण आपण बघू शकतो आणि त्याच पद्धतीने त्याच्या नंतरच्या काळात राजपुण्यामध्ये नेमक्या कोणत्या घटना आणि घटक कारणीभूत झाले याचा सुद्धा आपण या ठिकाणी आढावा घेतो. त्याचबरोबर नयनकारा जे प्रशासकीय व्यवस्थेचा उल्लेख आपण मागच्या संदर्भामध्ये किंवा मागच्या सेगमेंटमध्ये केलेला आहे. या कॉन्टेक्स्टमध्ये आपण नयनकारा आणि अय्यंगर या दोन ज्या महत्त्वाच्या व्यवस्था आहेत त्याची खरं तर प्रशासकीय संदर्भातली चर्चा किंवा प्रशासकीय संदर्भ त्याचा आपल्याला अपेक्षित आहे. नयनकारा आणि अय्यंगार व्यवस्थेच्या चा उल्लेख आपण प्रशासकीय व्यवस्थेच्या अनुषंगाने करणार आहोत की त्याच्याद्वारे आपल्याला प्रशासन नीट समजून घेणं गरजेचं आहे किंवा या धड्यामध्ये समजेल असं एक उद्दिष्ट या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. त्या विजयनगर साम्राज्य आणि दख्खनीमधल्या बहामनी सल्तनतीच्या इतिहासाच्या निमित्ताने आपण दख्खन आणि दक्षिण भारतातील राजकीय निर्मिती करण्याच्या अनुषंगाने सुद्धा किंवा राजकीय निर्मिती नक्की कशी झाली त्याचा उल्लेख सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि त्याचं स्वरूप जे होतं त्या स्वरूपाचं मूल्यांकन करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट या धड्याचं प्रकरणाचं आतापर्यंत आहे. जसं विजयनगरचं साम्राज्य आणि त्याला शेजारच लागून असलेलं बहमानी राज्याचा उदय या निमित्ताने किंवा या धड्याच्या निमित्ताने समजून घेता येणं अशक्य आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील राजकीय निर्मिती त्याच्या स्वरूपाचं मूल्यांकन त्याचबरोबर दक्षिण राजे हे खरे तर किंवा दक्षिणेतला कालखंड किंवा हा काळ खरं तर नायक राजांचा कालखंड म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्यामुळे या नायक राजांचा उदय दक्षिण भारतातील नायक राजांचा उदय नेमका कसा झाला त्याच्या निर्मिती सुद्धा आपल्याला जाणून घेणं एक महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणून. त्याच पद्धतीने बहामनी राज्य त्याचा उदय असतं आणि त्याचं असलेलं विघटन खरं तर या वेगवेगळ्या राजवटीमध्ये त्यावेळी याचाही उल्लेख आपल्याला दख्खन समजून घेताना की या पट्टे समजून घेताना दिसून. त्यामुळे एका बाजूला नायक राजांचा उदय दुसऱ्या बाजूला बहामनी राजांचा उदय इत्यादी सगळ्या महत्त्वाच्या राजवटींचा उदयांची कारण मीमांसा या सगळ्या गोष्टींचा आढावा आपल्याला या ठिकाणी केला अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने जुने साम्राज्य आणि नवीन साम्राज्य याच्यामध्ये एक जो संघर्ष खरं तर सगळ्याच राजवटींमध्ये दिसतो तसा तो विजयनगर साम्राज्यवटीमध्ये सुद्धा दिसून येणार आहे. त्यामुळे त्या सगळ्या संदर्भाचं विश्लेषण करणं आणि ज्यामुळे बहामनी सल्तनतीचा शेवट झाला तर त्या
अधोगतीला नेणाऱ्या प्रक्रियेचं मूल्यांकन करणे, गती नेमकी काय होती त्याचा आढावा घेणे सुद्धा इथे महत्त्वाचा उल्लेख आहे. आणि हा जो संघर्ष आहे तो खरं तर जुन्या दखनी खानदानी प्रक्रिया आणि नवागत आफ्रिका यातील संबंधांवर प्रकाशझोत करण्यात आली. ह्या सगळ्या बिंदूंसह आपण बहामनीच्या आधिपत्याखाली जे काही प्रशासकीय संरचना येत होत्या त्या प्रशासकीय संरचनेची चर्चा सुद्धा या ठिकाणी आपण करणार आहोत आणि ती चर्चा समजून घेणं हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्ष आपलं या धड्याचं राहिलं. त्यामुळे बहामनी साम्राज्य आणि विजयनगरचं साम्राज्य समजून घेताना आपल्याला 14व्या शतकाच्या संदर्भाचा उल्लेख किंवा 14वं शतक समजून घेणं गरजेचं. त्यामुळे परिचय म्हणून या घड्याळाचं आपण 14व्या शतका म्हणजे हे सगळ्या ज्या घटना विजयनगर आणि बहामनीच्या संदर्भात ज्या घडतात त्या खरं तर 14व्या शतकाच्या सुरुवातीला घडतात की ज्याचा आपण प्रारंभिक टप्पा म्हणून 1329 ते 1509 असा जो टप्पा केलेला आहे. तर त्या टप्प्यामध्ये या सगळ्या बहामनी आणि विजयनगरच्या साम्राज्यांची पार्श्वभूमी किंवा साम्राज्य याचा उदय होताना आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर सुलतान जो होता दिल्लीमधला त्याने हरिहर आणि बुक्का की जे काही संगमाचे पुत्र म्हणजे खरं तर दक्षिणेमधला जो काही शेवटचा राजा होता यादव, त्या यादवाचे पुत्र म्हणून हरिहर आणि बुक्काकडे बघितले गेले किंवा हरिहर आणि बुक्का हे खरं तर त्या यादव राजाचे शेवटचे सुपुत्र होते की जे संगमाचे पुत्र म्हणून सुद्धा ओळखले जातात. त्यांना त्या प्रवेशद्वारावर राज्य करण्यासाठी किंवा या प्रदेशावर राज्य करण्यासाठी सुलतानाने पाठवलेलं होतं. तर सुरुवातीला हरिहर आणि बुक्का हे या सल्तनतीच्या प्रभावामध्ये येतात आणि हळूहळू ते मुस्लिम धर्मीय किंवा मुस्लिमांच्या बाजूने किंवा मुस्लिमांचे फेवरेट होऊन जातात. आणि नंतर होयसाळ आणि या सगळ्या जे कापिली या साम्राज्यामध्ये होयसाळांचं आक्रमण घडताना पुन्हा जे काही नवीन आक्रमण होतं त्या प्रक्रियेमध्ये बुक्का आणि हरिहर हे पुन्हा त्यांचा जुना हिंदू धर्माचा स्वीकार करतात आणि एक वेगळ्या पद्धतीचं सुलतान त्यांना या प्रदेशांवर त्या याचा राजवटीचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवतात आणि ते त्यांचं स्वतःचं साम्राज्य बनवण्याच्या दिशेने जातात. तसंच हाच कालखंडामध्ये समांतरपणे दख्खनमधल्या ज्या तुघलक राजवटी होत्या त्या तुघलक राजवटींचा अंत होताना दिसतो आणि त्या तुघलक राजवटीचा अंत होत असताना त्या तुघलकांच्या जागी एक बहामनी सल्तनतींचा उदय आणि विकास होत असताना आपल्याला दिसतो. त्यामुळे दख्खनमध्ये एका बाजूला तुघलक राजवटींचा अंत होते आणि तुघलक राजवटींची जी काय राजकीय स्पेस आहे ती बहामनी सल्तनत भरून काढण्याच्या दिशेने जाताना आपल्याला दिसते. त्यामुळे ह्या सगळ्या विजयनगर साम्राज्याच्या संदर्भामध्ये चर्चा करताना आपल्याला हा जो प्रदेश आहे तो प्रदेश किंवा ज्या प्रदेशांमुळे विजयनगर साम्राज्य हे बराच काळ टिकून राहिलं, तग धरून राहिलं, याची कारणं आपल्याला त्या खरं तर या दक्षिण भारतातल्या भौगोलिक रचनेमध्ये आढळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण भारतातली भौगोलिक रचना समजून घेताना आपल्याला दोन महत्त्वाच्या घटकांची चर्चा करणे अपेक्षित आहे. एक म्हणजे दख्खन ज्याला डेक्कन असे म्हटलं जातं आणि दुसरं म्हणजे अतिदक्षिणेकडचा भारत किंवा दक्षिण भारत. खरं तर कृष्णा आणि तुंगभद्रा खोऱ्यांच्या त्या सगळ्या मतावर असल्या. खरं तर दख्खन हा जो भूप्रदेश आहे तो महानदी नर्मदा या सगळ्यांनी तो व्यापलेला आहे. तो नर्मदा आणि महानदीच्या उपनद्यांनी सुद्धा व्यापलेला असलेला आपल्याला दिसून येतो आणि याच्यामुळे भौगोलिक गोष्ट म्हणून कृष्णा, गोदावरी, तापी, रावी या सगळ्या नद्यांचे जे खोरे आपल्याला या दख्खनमध्ये दिसून येतात आणि त्याच पद्धतीने दोन्ही बाजूला म्हणजे पूर्व घाट, पश्चिम घाट आणि त्याला लागून असलेले लांब सागरी पट्ट्या, लांब किनारी पट्ट्यांसह हा जो दख्खन प्रांत आहे तो पूर्व आणि पश्चिम घाटांमध्ये विभागलेला दिसून येतो. आणि खरं तर या भौगोलिक बोक्याच्या भौगोलिक रचनेमुळेच खरं तर मराठ्यांच्या सत्तेचा उदय या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो.
कारण हे जे सरदार आहेत ते कुठल्याही याच्याशी एकनिष्ठ न राहता सुद्धा या भौगोलिक रचनेमुळे त्यांची स्वतःची सूट करून घेणे किंवा बचाव या चपळ राहणे या सगळ्या हालचाली मराठ्यांना या भौगोलिक रचनेमध्ये करता आल्या, त्या भौगोलिक रचनेमुळे करता आलेल्या आपल्या देशात. त्यामुळे दख्खनचा जो भाग आहे तो चौल आणि दाभोळ या प्रमुख बंदरांनी सुद्धा व्यापलेला दिसतो. त्यामुळे मराठ्यांच्या उदय होण्यामध्ये या ठिकाणच्या भूगोलाचा एक महत्वाचा वाटा असलेला आपल्याला दिसतो. त्या भौगोलिक रचनेमुळेच मराठी सरदार हे कुणाच्या तावडीत सापडले नाही, किंवा या भौगोलिक रचनेमुळेच जे काही गनिमी कावा किंवा गनिमी युद्धनीती होती त्या युद्धनीतीला या भूमीवर एक वेगळ्या प्रमाणामध्ये खरं तर अधिमान्यता मिळाली असं म्हटलं तरी ते अयोग्य ठरणार नाही. त्यामुळे मराठ्यांचा उदय होण्यामध्ये जसं इथल्या भौगोलिक रचनेचा उपयोग झाला, तसं विजयनगर साम्राज्य आणि बहामनी साम्राज्य यांच्या प्रोटेक्शनमध्ये किंवा संरक्षणामध्ये सुद्धा या काळातल्या भौगोलिक रचनेने मोलाची भर घातली. आणि गोवा हे जे काय महत्वाचं पोर्तुगीजांच्या अखत्यारीतले क्षेत्र होतं किंवा ठिकाण होतं, त्या गोव्यामुळे विजयनगर राज्य आणि बहामनी राज्य याच्यातल्या नेमका सीमा अधोरेखित करण्यामध्ये किंवा ठरवण्यामध्ये या गोव्याने एक महत्वाची भूमिका वठवलेली आहे. आणि समजा मातीच्या प्रत आणि याच्या संदर्भात जर आपण या दख्खन पठाराचा नामोल्लेख करणार असू, तर ही इथली जी काय भूमी आहे खरं तर दख्खनमधली ही समृद्ध कापूसाशी पोषक अशी माती किंवा कॉटन सॉइल म्हणून या सगळ्या दख्खनमधल्या दख्खन पठारामधल्या त्या मातीचा पोत आपल्याला वर्णन करता येईल. तर दख्खन हे वेगवेगळ्या नद्यांनी आणि वेगवेगळ्या प्रदेशांनी, जसं की खानदेश वगैरे या सगळ्या पट्ट्यामध्ये पैनगंगा नदी आणि इतर की ज्याच्यामुळे मध्य प्रदेशमधून येणाऱ्या सरदारांना किंवा त्या सगळ्या साम्राज्याला लोकांना आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे एक नॅचरल प्रोटेक्शन म्हणून सुद्धा या सगळ्या भौगोलिक रचनेने त्यांचा रोल प्ले केला. दक्षिणेकडचे जो भारत होता, त्या दक्षिणेकडचा भारत हा खरं तर कृष्णा आणि तुंगभद्राचं खोर म्हणून तो ओळखला जातो. तिथला भूगोल दक्षिण भारताचा. त्यामुळे या दक्षिण भारताला सुद्धा वेगवेगळ्या किनारपट्ट्या लाभलेल्या आहे, सागरी किनारा लाभलेला आहे. आणि जसं दख्खनच्या संदर्भामध्ये पश्चिम घाट, पूर्व घाट आणि पश्चिम घाट पूर्व घाटासहित लांब किनारपट्ट्यांचा नैसर्गिक दान किंवा देणगी मिळाली, तसं या दक्षिण भारताला सुद्धा पूर्वेकडील किनारपट्टीचा प्रदेश की ज्याला कोरोमंडलम म्हणून ओळखलं जातं, तो कोरोमंडलमचा भूप्रदेश आहे. आणि पश्चिम मार्गावर किंवा पश्चिमेकडच्या किनारपट्टीचा पट्टा हा मलबार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे दक्षिणेमध्ये सुद्धा त्याला वेगळ्या सागरी किनाऱ्यांनी संरक्षण बहामनी साम्राज्याला विजयनगर साम्राज्याला. त्याच पद्धतीने या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिदक्षिणेकडे नायक राजांचा उदय होताना दिसतो. नंतरच्या काळात विजापूरमधले किंवा विजापूर स्टेटचे राज्यकर्त्यांचा उदय आपल्याला होताना दिसतो. त्याच पद्धतीने काही दक्षिणेकडच्या महत्वाच्या तामिळ जमाती किंवा तामिळ नायक यांचं स्थलांतर सुद्धा आपल्याला देशाच्या विविध भागांमध्ये होताना दिसतं. आणि या सगळ्या भौगोलिक रचनेमुळे सिंचनाच्या सोयी खरं तर या दख्खनमध्येही आणि दक्षिण भारतामध्येही सुद्धा आपल्याला सिंचनाच्या सोयी मोठ्या प्रमाणात मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेल्या किंवा उपलब्ध करून दिलेल्या दिसून येतात, की ज्याला इरिगेशन असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे या दोन्ही साम्राज्याच्या किंवा बहामनी आणि विजयनगरच्या साम्राज्याच्या पाण्या आणि शेतीविषयक गरजांचा निपटारा याच्यातून होताना आपल्याला दिसतो. त्यामुळे 18वे ते 13वं हा जो शतक आहे खरं तर या संदर्भामध्ये तो राष्ट्रकूट आणि पल्लव या दोन राजवटींमधला संघर्ष म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. म्हणजे विजयनगर साम्राज्याची आपण स्थापना आणि एकत्रीकरण हा जर मुद्दा समजून घ्यायचा, तर त्याच्यामध्ये 2-4 टप्पे खरं तर 18व्या शतकापासून ते 15व्या शतकापर्यंत आपल्याला दिसून येतात. त्यामुळे सुरुवातीच्या कॉन्टॅक्टमध्ये संदर्भामध्ये राष्ट्रकूट आणि पल्लवांशी संघर्ष आपल्याला दिसतो. त्यानंतरच्या काळामध्ये खरं तर विजयनगर आणि बहामनी म्हणजे गोवा ही सीमारेषा आहे विजयनगर आणि बहामनी साम्राज्याने. पण नंतरच्या काळात विजयनगर आणि बहामनी राज्यच ही एकमेकांना
राजपूतची भिडलेली किंवा संघर्ष झालेली आपल्याला दिसून येतं. त्यामुळे विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेच्या आणि एकत्रीकरणाच्या संदर्भामधला जो प्रारंभिक टप्पा आहे तो 1336 ते 1509 असा आपण उल्लेख केलेलाच आहे. हा खरं तर कृष्ण गोदावरीचा भूभाग किंवा खोरं म्हणजे अप्पर वरच्या पट्ट्यातलं अप्पर कृष्णा गोदावरी खोरं म्हणून ओळखलं जातं. आणि या खोऱ्यात आणि समुद्रात याच काळामध्ये विजयनगर, बहामनी आणि रेड्डी हे जे काही वेगवेगळ्या राजवटी आणि राजवंश आहेत याच्यामध्ये संघर्ष आणि सत्तास्पर्धा सुरू झालेली आपल्याला दिसते पाहिल्या जातात. दुसरा जो काय टप्पा आहे किंवा दुसरी जी काय फेज आहे ती म्हणजे 1336 ते 1422. आणि या काळामध्ये सुद्धा विजयनगरचं साम्राज्य वेगवेगळ्या स्पर्धकांशी स्पर्धा करत करत स्थिर स्थावर होताना दिसतं, ज्यामध्ये विजयनगर विरुद्ध तेलुगू, चोडा, सरदारासह बहामनी राज्यांची निर्मिती त्या ठिकाणी होते. नंतरच्या काळामध्ये वेल्मा आणि राजगोंडामध्ये संघर्ष दिसून येतो. त्याचबरोबर राजमुंदरीच्या रेड्डी वगैरे हे सगळे विजयनगरशी हातमिळवणी करताना आपल्याला दिसतात. त्यामुळे या सगळ्या आपसामध्ये संघर्ष आहे आणि हळूहळू विजयनगर हे प्रबळ राजसत्ता म्हणून जेव्हा उदय होतो त्यावेळेस वेल्मा, राजगोंडा, राजमुंदरी इत्यादी विजयनगर साम्राज्याशी हातमिळवणी करतात. 1422 ते 46च्या दरम्यानमध्ये म्हणजे रायचूरचं जे काही खोरं आहे त्या रायचूरच्या खोऱ्यामध्ये विलिनीकरणामधून त्याच्यामध्ये संघर्ष होतो. एकूणामध्ये तर बहामनी आणि विजयनगर साम्राज्य. त्यामुळे खरं तर या सगळ्या संघर्षामुळे किंवा या रायचूरच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर जो संघर्ष होतो त्यामुळे खरं तर विजयनगरचा पराभव होताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर सालानुरूप आपण जर हे करायचं म्हटलं तर 1405 ते 1509 च्या दरम्यान पुन्हा विजयनगरला पश्चिमेकडले जे काही बंदरं आहेत ती गमावी लागतात आणि विजयनगरची पश्चिमेकडची बंदरं ज्यामध्ये गोवा की जे खरं तर पोर्तुगीज त्यांचं प्राबल्य गोव्यावर दिसून येतं, नंतर चौल, त्याच्यानंतर दाभोळ ते बहामनीपर्यंतचा प्रदेश ही संपूर्ण विजयनगर साम्राज्याला पश्चिमेकडली सगळी बंदरं नंतरच्या काळात गमवावी लागतात. आणि या सगळ्या प्रक्रियेमधूनच समांतरपणे म्हणजे 1490च्या काळामध्ये खरं तर विजापूर स्टेटची निर्मिती होताना आपल्याला दिसते आणि त्याचं नेतृत्व खरं तर युसुफ आदिल खान हे या विजापूर साम्राज्याचं नेतृत्व करताना आपल्याला दिसतं. त्यामुळे कृष्णदेवराय हा एक महत्त्वाचा विजयनगर साम्राज्यातला महान शासक म्हणून कृष्णदेवरायाकडे बघितलं गेलं. ते कृष्णदेवरायाला आणि त्याचा कार्यकाळ हा 1509 ते 1529 असा तो आहे. या कालखंडामध्ये कृष्णदेवराय हे एक वेगळ्या पद्धतीने विजयनगर साम्राज्याला कन्सॉलिडेट करतात किंवा विजयनगरचं साम्राज्य ज्याचं एकत्रीकरण म्हणजे स्थापना तर अगोदर होऊन जाते. या कालखंडामध्ये याचं एकत्रीकरणामध्ये हा जो महान शासक आहे कृष्णदेवराय त्याचा एक महत्त्वाचा रोल आपल्याला या काळात दिसतो. आणि या काळामध्ये मग याला समांतरपणे उभी असलेली जी काही बहामनींची सत्ता होती ती लयाला जाते. आणि त्यामुळे एका बाजूला कृष्णदेवराय महान शासक आणि दुसऱ्या बाजूला बहामनी सत्ताला लयाला जाणं असा तो दोन्ही प्रसंग आपल्याला या ठिकाणी दिसतात. आणि या काळात बहामनीची सत्ता लयाला गेल्यानंतर सुद्धा विजयनगरच्या जो कार्यकाळ आहे तो कृष्णदेवरायाच्या नंतर तो विजयनगरच्या दृष्टीने आणि बहामनीच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत अस्थिरतेचा कालखंड म्हणून गणला जातो. त्यामुळे हा अस्थिरतेचा कालखंड जवळजवळ 1529 ते 1542 इथपर्यंत तो अस्थिरतेचा कालखंड म्हणून गणला जातो. नंतरच्या काळात पोर्तुगीज हे सुद्धा एक महत्त्वाचा रोल या सगळ्या पट्ट्यामध्ये आणि प्रामुख्याने गोवा या प्रांतामध्ये करताना दिसतात. विजयनगरचे अतिदक्षिणेतल्या असलेल्या साम्राज्याशी किंवा राजवटींशी सखोल संबंध दिसतात. बहामनी साम्राज्याचा मध्ये फूट पडून खरं तर ती फूट दख्खनमध्ये एक वेगळ्या पद्धतीचे मुस्लिम राजवटी यांचा उदय होतो. म्हणजे 1538 पर्यंत बहामनी जे साम्राज्य होतं त्याचं विभाजन किंवा त्याचा विलय हा जवळजवळ 5 वेगवेगळ्या राज्यांमध्ये होत
त्यामध्ये अहमदनगरचं राज्य, बिदरचं राज्य, विजापूर स्टेट, गोलकोंडा, बेरर इत्यादीमध्ये 1538 पर्यंत दख्खनमध्ये या सगळ्याचा भाग आणि राज्याचा विघटन होतं आणि एक वेगळ्या पद्धतीच्या डिसइंटिग्रेटेड फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट नंतर व्हायला लागतात. आणि ह्या विजयनगरचं साम्राज्य याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने धर्म आणि राजकारण याला सुद्धा महत्त्व असतं आणि रिच्युअल किंगशिप म्हणून उभ्या राहतात की ज्यामध्ये या सगळ्याच प्रक्रियेमध्ये ब्राह्मणांचा एक महत्त्वाचा याची भूमिका या रिच्युअल किंगशिपच्या किंवा कर्मकांड आधारित किंवा याच्या आधारित हे सगळं साम्राज्य उभं राहताना आपल्याला दिसतं. इथपर्यंत खरं तर विजयनगर साम्राज्य आणि बहामनी साम्राज्याची पार्श्वभूमी म्हणून आतापर्यंत बघितलं गेलं पाहिजे. कारण याचा जो काय किचकटपणा आणि सखोलपणा या प्रकरणाचा आहे तो खरं तर आपण 2 भागांमध्ये तो बांधलेला आहे. त्यामुळे त्या 2 भागातला हा पहिला भाग आणि पहिल्या भागाची पार्श्वभूमी या व्याख्यानाकडे बघितलं जावं आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण याचा दुसरा भाग नक्कीच अभ्यासणार आहोत. धन्यवाद.